नमस्कार. जनतेचा आवाज 24/7 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया बातमी आताच्या घडीची. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्याच्या निषेधार्थ उद्या नांदेड जिल्हा बंद. दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवरती नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय संघटनांनी बैठक घेऊन नांदेड जिल्हा बंदीचे आवाहन करण्यात आले. या बंदीमध्ये वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, मनसेसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. व्यापारी, नागरिक आणि सर्व संघटनांनी शांततापूर्व पद्धतीने नांदेड बंदला सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. काल दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी जे महाराष्ट्र बंदचं त्यांनी जे पुकार केलेली आहे त्यांना नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे. मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने एवढंच आवाहन करतो की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी, त्यातल्या त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सामील होऊन सर्व पक्षीय हे बंद आहे याच्यामध्ये सामील व्हावं असं मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जाहीर आवाहन करतो. आवाहन आमचे सहकारी समविचारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी होतो. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारचा पक्ष, आम्ही समविचारी पक्षाच्या बरोबर राहून त्या ठिकाणी हा बंद जी देशामध्ये चाललेली जी दादागिरी आहे, हुकुमशाही, त्याच्या विरोधामध्ये वांगचूकचं त्या ठिकाणी जो उपोषण आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि देशामध्ये वातावरण चांगलं राहील ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी आम्ही बंदचं आव्हान करतोय. आम्ही आणि सर्व यांना विनंती करतो, आमच्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला सुद्धा विनंती करतो की या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि एक चांगलं देशाच्या चांगल्या परिस्थिती निर्माण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आमची सर्वांची भूमिका आहे. या ठिकाणी एवढंच बोलतो, आपण सर्वजण त्या उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हावं ही विनंती करतो. वंचित बहुजन आघाड़ी के सर्वेश्वर बाला साहब अम्बेडकर साहब ने जो भारत बंद का कल आह्वान करे, जिस तरह से पेपर फुटी के ऊपर विद्यार्थी के ऊपर जो लाठीचार्ज हुई, उसके चलते नांदेड़ जिला बंद का आह्वान आज जो सभी पक्ष के बैठक में तय हुआ, सर्व पक्ष के सभी जवाबदार यहाँ लोग हैं. मैं सोशल मीडिया के माध्यम से कि आपके माध्यम से नांदेड़ जिले के सभी जनता से आह्वान करता हूँ कि ये बंद के उसमें आप शामिल हो, क्योंकि विद्यार्थी का मामला है. देश के जो भविष्य है, जो हमारे विद्यार्थी, हमारे नौजवान, उनके ऊपर अत्याचार हो रहा है और ये हुकुमशाही सरकार को कहीं ना कहीं उखाड़ फेंकने का काम ये युवा ही कर सकते हैं. इसलिए आज सभी पक्ष के लोग यहाँ एकजुट होकर जो बंद का आह्वान करें, इसमें आपका सहकार्य होना बहुत ज़रूरी है. कांग्रेस पार्टी की तरफ से मेरे साथ मेरे जिला अध्यक्ष विठल पौड़े, खासदार रविंद्र चौहान और मैं महानगर अध्यक्ष अब्दुल गफ्फार के माध्यम से हम हमारा बंद आह्वान का समर्थन करते हैं. त्या विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला आणि जो नीटचा घोटाळा झाला त्याच्या निषेधार्थ मागच्या बऱ्याच दिवसापासून दिल्ली येथे आंदोलन चालू आहे. राहुल गांधी पण छात्रों की गूंजच्या माध्यमातून देशभर आंदोलन करत आहेत. काल त्यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पण लाठीचार्ज झाला आणि राहुल गांधींना पण लाठीचार्ज झाला. याच्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळावा नीटच्या महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे. या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही काँग्रेस पक्षाचं पण यांना वंचित सोबत आहोत, कारण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे, भावनेचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि सर्व नांदेडकरांना आम्ही शिवसेना असेल, काँग्रेस असेल, वंचित असेल, राष्ट्रवादी असेल यांच्या माध्यमातून विनंती करतो की उद्या एक दिवस नांदेड बंद ठेवून आपण विद्यार्थ्यांप्रतीची आपली भावना व्यक्त करावी. काल दिल्ली येथे अमानुषपणे जो विद्यार्थ्यांवर जे मारहाण झाली याच्या निषेधार्थ सुद्धा आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिल्ली येथे जंतर मंतरवर माननीय अमित साहेब ठाकरे यांचा सुद्धा पाठिंबा होता. आणि श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी आव्हान केला महाराष्ट्रभर की
पूर्ण महाराष्ट्र उद्या 23 जुलैला बंद ठेवण्याचं, या आंदोलनाला बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष मानटीसिंग जागीरदार यांच्या आदेशाने प्रतिनिधी और शहराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी समितीमध्ये बैठकीला आलेलो आहे आणि उद्या सगळे आमचे जिल्हा व तालुक्यामध्ये सगळे पदाधिकारी या बंदला पाठिंबा असेल. आमचा सहभाग सुद्धा या बंदला असेल. काल जंतर मंतर दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची साहेबांनी हाक दिलेली आहे. त्या हाकेला नांदेड जिल्ह्याच्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आम्हाला शिवसेना उभाटा गटाचे बबन बारसे असतील, प्रकाश मारावार असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भगवानराव आलेकुरकर साहेब असतील, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विठ्ठल पावडे, शहराध्यक्ष गफ्फार भाई यांनी सुद्धा आणि तसेच मनसेचे मॉन्टी सिंग, आमचे शहराध्यक्ष शफी भाई यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. उद्या 23 रोजी आम्ही नांदेड जिल्हा हा शांततेत कडाकड बंद ठेवणार आहोत. या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी, सर्व महाविद्यालयांनी, सर्व जनतेनी, विद्यार्थ्यांनी, विविध संघटनांनी, विविध कामगारांनी, विविध ॲटो युनियननी आम्हाला पाठिंबा जाहीर करत आहेत. या पाठिंब्यामुळं उद्याचा बंद हा आम्ही संविधानिक मार्गाने काढणार आहोत. शांततेत हा बंद होणार आहे. या बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय संविधान.